चलो विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तलाठी भरतीचे जे ऍड आलेले आहे आणि त्याच्यामध्ये बाकीची पण पद आलेले आहेत, जवळजवळ 13,000पेक्षा जास्त पदांना ही पदसंख्या वाढलेली आहे. आता सगळ्यात मोठा पहिला मोठा प्रश्न तुमच्या पुढं की या ठिकाणी नेमकं काय जणांच्या प्रोफाईल मध्ये तलाठीचा कॉलम आला, तिथं टिक झालेला आलेला आहे, काय जणांच्या प्रोफाईल मध्ये आलेला नाही आणि काय जणांनी फॉर्मच भरलेला नाही. तर अशा सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ आहे आणि याला नीटनेटकं बघा. मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, जेणेकरून अभ्यासाचंच फक्त डोक्यात राहिलं पाहिजे, ना की फॉर्मचं काय झालं आणि प्रोफाईलचं काय झालं. म्हणून हे लेक्चर बघा, का तर हे सगळं माझं लेक्चर बघितल्यावर ऑटोमॅटिक क्लिअर होणार आहे तुम्हाला की फॉर्मचं नेमकं काय करायचंय. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर हे आपल्यासाठी ही जी ऍड आहे, ऍड तुमच्या समोर आहे, आता काय डाऊट नाही. आता यामध्ये बघा, काय जणांच्या प्रोफाईल मध्ये अशा प्रकारचा सिस्टम सध्या अपडेट झालेला दाखवतोय, जे की ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले होते, जे उद्योग निरीक्षकला पात्र होते, टॅक्स असिस्टंटला पात्र होते, टेक्निकल असिस्टंटला पात्र होते, क्लर्क टायपिस्टला पात्र होते. आता त्यानंतर आपण पाहतो हा जो नवीन कॉलम आहे हा आता ऑटोमॅटिकच त्यांचा ब्ल्यू स्टिक मध्ये आलेला आहे. म्हणजे आता यात इथं जे विद्यार्थ्यांना आहे की इथं वेगळं काय करण्याची गरज नाही, म्हणजे वेगळं काय आता फीज वगैरे भरण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक तिथं ते अपडेशन आलेलं आहे, ऑटोमॅटिक ते अपडेट झालेलं आहे. आता याच्या पुढची प्रक्रिया, ह्याला विद्यार्थ्यानं काय करायचंय का, म्हणजे पुढं त्याला अप्लाय करायचंय, रिजेक्ट करायचंय का सिलेक्ट करायचंय, हे सोमवारी आयोग अजून कन्फर्म करणार आहे. हे काय सोमवारी आयोग कन्फर्म करणार आहे की अजून याला पुढं काय केलं पाहिजे. सोमवार मंगळवारपर्यंत ते क्लिअर होईल. आणि ज्याचं आलं नाही त्यांनी वेट करा, त्यांनी लगेच आलं नाही दिसना हे करू नका. तुमच्यात पण ते सगळे येणार आहे, अपडेट व्हायला प्रत्येक गोष्टीला थोडा थोडा वेळ लागतो, बरोबर आहे. हा पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचा, पहिला सगळ्यात मोठा मुद्दा, हे सगळं अपडेट झालेलं आहे. ऑटोमॅटिक तुमच्या पोस्ट क्लिक झालेले आहेत, जिथं जिथं तुम्ही पात्र आहात ते. ज्यांचं क्लिक झालं नाही त्यांचे हळूहळू होऊन जाईल. आणि त्याच्याबरोबर आयोग तुम्हाला याच्यावर काय कृती करायला लावेल का, त्याच्याचं जे काय आहे ते अजून पुढच्या कालावधीमध्ये येऊन जाईल. तोपर्यंत तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही, नवीन प्रोफाईल बनवायचं नाही. ज्यांनी जुना फॉर्म भरलेला आहे त्यांनी नवीन प्रोफाईल आणि नवीन फॉर्म भरायला जायचं नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता जे नवीन आहेत ह्या नवीनला सांगतो, ही बॅच पण आहे आणि ही बॅच अतिशय जबरदस्त महाराष्ट्रातल्या तज्ञ मार्गदर्शक लोकांच्या माध्यमातून बनवण्यात आलेली बॅच आहे. अवश्य बॅच घ्या, का तर सध्या आषाढी कार्तिकी निमित्त याच्यावर ऑफर सुरू आहे, ऑफ सुरू आहे. आणि आज उद्या 2 दिवस, परवा 3 दिवस ह्याच्यावरती ऑफर सुरू आहे. नक्की तुम्ही याला जॉईन करा, का तर 2499 फी, ह्यामध्ये ती फी अजून कमी होणार आहे. ह्यामध्ये पीडीएफ नोट्स, लाईव्ह लेक्चर वगैरे सगळं आहे. आता जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी बघा एमपीएससी वर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या. म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत, आता या 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत नवीन, ज्याचं ऑलरेडीच एमपीएससी कडे आपलं प्रोफाईल तयार आहे, परंतु त्यांनी मागच्या वेळेस म्हणजे हा ग्रुप सी चा फॉर्म भरलेला नाही, असा एक विद्यार्थ्याचा गट आहे. त्या गटानं जायचं आणि तिथं ह्या ठिकाणी आपल्या म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जाऊन आपला फॉर्म भरून घ्यायचा. आणि ज्याचं या ठिकाणी सुरुवात आहे, एमपीएससी अगोदर आयबीपीएस टीसीएस खेळाडू होता, आता ते एमपीएससीचा खेळाडू झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी स्टेप 1 मध्ये जर पाहायचं झालं तर mpsc.gov.in बरोबर आहे, त्या ठिकाणी जायचं. तिथं एमपीएससी ऑनलाईनला जायचं, तिथं या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन म्हणून येतं, तिथं लॉग इन करायचं. ते झाल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी ओटीपी येतो तुमच्या मोबाईलवर, परत ओटीपी येतो तुमच्या मेलवरती. मेल आणि मोबाईल ॲक्युरेट टाका, परफेक्ट टाका. आणि त्यानंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते भरून घ्या तिथं. त्याच्याबरोबर आपण पाहतो डॉक्युमेंट, एक्झाम सेंटर, फी पेमेंट, हे सगळं तिथं करायचं. आणि ॲप्लिकेशनची प्रिंट काढून घ्यायची, फोटो वगैरे अपलोड झालेला असतो. हे नवीन विद्यार्थ्यांनी ऑटोमॅटिक क्रिएट अकाउंट वरती गेला ना एमपीएससी ऑनलाईन वरती, तर तिथं तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी समोर दिसतील. त्याच्याबरोबर तज्ञ नेट कॅफेवाल्याकडे जावा किंवा तज्ञ मित्राला घेऊन हा फॉर्म भरा. चुकीची माहिती त्याच्यावर काय भरू नका, का तर तुम्ही पास होणार आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अडचणी यायला
नको. तर अशा प्रकारचे अपडेट आहे. हे अपडेट व्यवस्थितरित्या सेव्ह करा आणि अभ्यासाच्या तयारीला लागा, जोरदार तयारीला लागा. का तर यामध्ये अजून पदसंख्या वाढ होणार आहे, ऍड अजून मोठी होणार आहे. चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.